वंदे मातरम मित्रांनो. आज मी इथं निवेदिता निलियम वर्ध्याला आहे. चरखी दादरीवरून सरळ पुण्याला न जाता मी वर्ध्याला आलोय आणि आज इथं 26 जानेवारीचा प्रोग्राम होता. तो प्रोग्राम आटोपला आणि उद्या आता इथनं मी अजून एक 2-3 जाग्यावरती मीटिंगला जायचं आहे. तर मित्रांनो, आज लाईव्ह येण्याचं, आज जो व्हिडिओ बनवतोय याचं कारण असं की आपले जनता सरकार मोर्चाचे साथीदार आहेत योगेश घोडकेजी. हे संभाजीनगरला राहतात, मोर्चाचे साथीदार आहेत. तर त्यांचं जी घराची प्रॉपर्टीची जप्ती जी आहे, तर 23 तारखेला त्यांच्या घराची जप्ती झाली. त्या दिवशी मी तिकडं याला चरखी दादरीला असल्यामुळं त्यांच्या मदतीसाठी जाता आलं नाही, पण तरी त्यांना फोनवरती काही गोष्टीचं मार्गदर्शन हे करत होतो. तर एक त्यांनी जे बँकेचं कर्ज घेतलं होतं, जवळपास त्यांचं 1 कोटी रुपयाचं कर्ज होतं. तर मध्ये जे काही हे झालंय त्याच्यामध्ये ते अडकले गेले. कोरोनाचे महामारी असेल, संकट असेल, याच्यात ते अडकल्यामुळं ते लोन भरू शकले नाही. तर ते आपल्या मोर्चाशी जुळलेले होते आणि 23 तारखेला बँकेने त्यांच्या घराचा जबरदस्तीने ताबा घेतलाय. तर त्यानंतर त्यांनी 24 तारखेला एक 15-16 महिलांच्या मदतीने आपल्या मोर्चाच्या जे बाकी संभाजीनगर मधली जी काही महिला वर्गांची जी जनता सरकार मोर्चाची टीम आहे, यांनी त्यांना हेल्प करून, कारण त्यांच्या घरी बँकवाल्यांनी जी प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर 4 सिक्युरिटी गार्ड तिथं त्यांनी ठेवलेले होते. मग त्याच्यामुळे यांनी या 15-16 महिलांच्या वर सहकार्यांनी त्या सिक्युरिटीला तिथून हाणून दिलं आणि त्या बिल्डिंगचा ताबा परत घेतलाय. सर्व लॉक तोडून ते घरात राहायला गेले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती FIR पण दाखल केली आहे. आणि तेही असताना आज एक अचानक त्यांच्यावरती दुसरं संकट आज ओढावलं गेलं की आज 26 जानेवारीच्या दिवशी त्यांची एक मुलगी आहे, वय वर्ष 23. तर ह्या मुलीला अचानक हार्ट अटॅक आल्यामुळं त्या मुलीला त्यांनी दवाखान्यात हलवलं आणि दवाखान्यात उपचार चालू असतानाच त्यांच्या मुलीचा हा अंतिम ज्योत ही मावळल्या गेली. तर त्याच्यामुळं त्यांच्यावरती खूप मोठं हे संकट आलेलं आहे. तर त्यांना या संकटातनं बाहेर पडण्यासाठी आपण त्यांना थोडं श्रद्धांजली अर्पण करू. आणि मित्रांनो, हे बघा की ही जी हादसा त्यांच्यासोबत झालाय, तर हा एक काही
दैवी नाही. कारण ह्याला दोन कारण म्हणता येतील की एवढी जर 23 वर्षाची मुलगी अटॅकने जाऊ शकते, तर ह्या मागचा मेन उद्देश तर ज्यांनी ज्यांनी ह्या कोविडच्या लस घेतलेल्या आहेत ह्या प्रत्येकावरती असं संकट येणार. दुसरी गोष्ट, त्या बँकवाल्यांनी त्यांचं जे घर जप्त केलं, तर ह्याचा सुद्धा सदमा मनाला लागलेला असू शकतो. तर ह्या टेन्शनमुळे सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. अगोदर शरीरामध्ये केमिकल तर टाकून दिलेलेच या लोकांनी. तर अशा प्रकारे असे घात हे प्रत्येकावरती व्हायला लागलेत मित्रांनो. तरी ह्या सिस्टीमच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येकाने एक येऊन ही लढाई लढणं गरजेचे आहे. प्रत्येकाने सावध होणं गरजेचं आहे. नाहीतर असेच आपले जवळचे नातलग, आपले साथीदार, आपले सहकारी, गाववाले हे असेच बळी जात राहणार. ह्याकरता प्रत्येकाने एकतर आपली बॉडी डिटॉक्स करून घेणं गरजेची आहे. प्रत्येकाने आपली बॉडी डिटॉक्स करून घ्यावी. दुसरी गोष्ट, हे जे असे हरामखोर बँकवाले आहेत यांच्या विरोधात एकमताने एकजुटीने समोर येऊन लढणं हे खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी प्रत्येकाला मी सांगतो मित्रांनो की आपण ह्या बँकिंग सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाने जो कोणी भाऊ आपला ह्याच्यात अडकलेला असेल तर ह्या प्रत्येकाला मदत करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. की ज्याच्यावरती कुणी बँक अशी गुंडागर्दी जबरदस्ती करत असेल तर त्या जागेवरती प्रत्येक जनता सरकार मोर्चाच्या सर्व साथीदारांना मी सांगतो की प्रत्येकाने त्या जागेवरती आपण पोहोचायचंय आणि त्या माणसाला मदत करायची. जर तुम्ही मदत कराल तर तुम्हाला मदत मिळेल. आणि असंच अजून एक घटना झालेली आहे मुंबईमध्ये. मुंबईत आपलं साथीदार आहेत विजय जोहरेजी. यांच्या घराला बँकवाल्यांनी तब्बल 17 ते 18 वेळा आतापर्यंत लॉक लावलं आणि आताही सुद्धा त्यांच्या घराला लॉक लावलेलं आहे. तर त्यांच्या घराचा आपल्याला लॉक तोडण्यासाठी आणि त्यांना त्यांचं घर वापस देण्यासाठी 2 तारखेला मुंबई घाटकोपर येथे आपल्याला जमायचं आहे मित्रांनो. तर जास्तीत जास्त संख्येने पूर्ण महाराष्ट्रातनं जे कुणी इच्छुक असतील, येऊ शकत असतील, त्यांनी मुंबई घाटकोपरला 2 तारखेला हजर राहायचंय. की जेणेकरून तुमची थोडी जी भीती आहे या प्रशासनाबद्दलची, पोलिसांबद्दलची, जे हरामखोर पोलीस आहेत हे पोलीस निव्वळ म्हणजे पैसे तर घेतात, पगार तर घेतात आपल्या लोकांचा आणि कामं करतात ईस्ट इंडिया कंपनीची. तर ह्यांना अद्दल घडवणं हे आपलं काम आहे. त्यामुळं तुम्ही 2 तारखेला मुंबईला विजय जोहरे यांच्या घरी तिथं हजर राहायचंय. बाकी तुम्हाला जे कोणी येणार असतील यांनी फोन करावा. फोनवरती तुम्हाला लोकेशन आणि बाकी मार्गदर्शन दिलं जाईल. तर संपर्कासाठी तुम्हाला मी सध्यापुरता माझा नंबर देतोय, 9657316200. माझं नाव दत्तात्रय कानडे, पुणे महाराष्ट्र. आणि अशा प्रकारे भारतात कुठेही जरी कोणतेही बँकवाले जबरदस्ती कुणावरती अत्याचार करत असतील तर तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन मिळेल मित्रांनो.
आणि सहकार्य पण मिळेल जनता सरकार मोर्चाच्या वतीने. तर ज्याला कुणाला गरज पडेल त्यांनी कधीही कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज टाका, तुम्हाला नक्की मदत मिळेल. आणि जे कुणी येऊ शकत असतील त्यांनी 2 तारखेला मुंबई घाटकोपर येथे सकाळी 11 वाजेपर्यंत हजर राहावे. नमस्कार. वंदे मातरम. भारत की हुंकार है, जनता ही सरकार है. हम तब जीतेंगे जब सब जीतेंगे. धन्यवाद.